काल मला असं वाटतं राज्य शासनाने काल का परवा कधीतरी राज्य शासनाने राजपत्रित आणि अराजपत्रित म्हणजे गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा ठेवली आहे 28 जून रोजी आणि त्याचे आवेदनपत्र 20 मे पर्यंत भरायचे। एका ठिकाणी आपण सगळ्यांना सांगतोय की मराठी भाषा बोलली पाहिजे, मराठी भाषा शिकली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे। अगदी रिक्षा ड्रायव्हर असतील किंवा टॅक्सी ड्रायव्हर असतील यांनी मराठी भाषा बोलली पाहिजे। त्या परीक्षेला विरोध करणारे लोक आता हिंदी भाषेची परीक्षा राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी कशाला ठेवतायत हा महत्त्वाचा प्रश्न। यांनी काय साध्य होणार आहे? मुळात महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे। इथे हिंदी भाषा अधिकाऱ्यांना येण्याची गरज नाही, तर अधिकाऱ्यांकडे ज्यांचं काम आहे त्या लोकांना मराठी येणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने परीक्षा आमच्या अधिकाऱ्यांवर लादून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतो। आपल्या माध्यमातून आमची शासनाला विनंती आहे की अशा प्रकारची कुठलीही परीक्षा या अधिकाऱ्यांसाठी आपण अनिवार्य करू नये आणि जर केली, जबरदस्ती जर केली तर 28 जूनला परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची संपूर्णतः जबाबदारी ही राज्य शासनाची असेल। सर, मुंबई पुणे नागपूर याला जोडून एक प्रश्न आहे। राज्य सरकारचा सगळा कारभार हा तसा म्हटलं तर मराठीत चालतो, तसा म्हटला तर मराठीतच चालला पाहिजे। हिंदीचा संबंध काय, म्हणजे गरजच काय? एक्झॅक्टली आम्हालाही तेच म्हणायचंय की हिंदी भाषेचं काय उत्तर प्रदेशला पाठवणार आहेत का अधिकाऱ्यांना, का बिहारला पाठवणार आहेत? गरजच काय हिंदी भाषेची आणि ती शिकण्याची। इथे जे महाराष्ट्रात लोक राहतात त्यांनी मराठी शिकावं आणि अधिकाऱ्यांची मराठीत बोलावं, अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा शिकून त्यांच्याशी हिंदी भाषेत बोलावं, अशी काही अपेक्षा नाहीये त्यांच्याकडनं। त्यापाठी काही मोठा डाव असू शकतो भविष्यात। जाणीवपूर्वक दिल्लीत बसलेल्या भैयांना खुश करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करतोय आणि त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। एकीकडे सरकारने मराठी सक्तीसाठी जी मर्यादा आहे ती पुढे ढकलली आहे, टाइम लिमिट वाढवून दिलाय, मात्र परीक्षेची वेळ ठरवलाय, त्यामुळे कुठेतरी मराठीचा आसरा घेऊन हिंदीला पुढे केलं जाते सरकार। नाही, मुळात गरजच काय? अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी याचं पहिलं राज्य सरकारने उत्तर द्यावं। त्यांनी मराठी त्यांना येणं अपेक्षित आहे निश्चितपणे, पण हिंदी भाषा येणं अपेक्षित नाही। आणि म्हणूनच ही जी काय पडद्याआडून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। आमची विनंती आहे की परीक्षा त्वरित रद्द करावी, जर नाही केली तर 28 जूनला परीक्षा केंद्रांबाहेर जो काय तमाशा होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील।